थँक्यू. थँक्यू. सो आय गेट टू द पॉइंट. मला ॲक्च्युली तुमच्या कॉलेजमध्ये एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मी एक पर्सनलाइज्ड AI डिव्हाइस बनवलं आहे. त्याचं नाव आहे अन्मिस. अन्मिसला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी, तुमच्याबद्दलची सगळी माहिती आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकतं. डिव्हाइस उत्तर देतंय, हवं नको ते बघतंय. हो, म्हणजे मी तर असं म्हणेन की अन्मिसला माझ्या बेस्ट फ्रेंडपेक्षा जास्त माझी माहिती आहे. असं समजा की ते AI डिव्हाइसच माझा बेस्ट फ्रेंड आहे, और अन्मिसच माझा बेस्ट फ्रेंड आहे असंही म्हणायला हरकत नाही. भारीच. बेस्ट फ्रेंड म्हणजे ऐकावं ते नवलच वाटायलंय. खरं ते त्याचं काम करत असेल, पण माणसांची जागा कसं काय घेईल? का नाही घेऊ शकत? माणसं सेल्फिश असतात, खूप इमोशनल असतात, उगाच मूडी असतात. त्या सगळ्यांचं वर्णन आपल्यावरती होऊ शकतं. मशीन्स, टेक्नॉलॉजी किंवा AI डिव्हाइसेस हे खूप स्टेबल असतात, कन्सिस्टंट असतात. तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्हाला खूप मदत करू शकतात. मी तर म्हणेन मित्रापेक्षा जास्त सपोर्टिव्ह सुद्धा असतात. होय, पर नुसतं मैत्रीत सपोर्ट आणि समजून घेणं एवढंच थोडी असतंय. कवा कवा वाद होत्यात, भांडणं होत्यात, वेळेप्रसंगी शाबासकीची थाप बी पडते, चुकलं तर कान बी पिळतोय. हे सगळं असतंय मैत्रीत, आणि कुठल्या दुसऱ्या नात्यात बी हे असणं गरजेचंच आहे. आय अग्री विथ यू कमल. आय एम सॉरी, आय डोंट. सी, जग पुढे चाललंय आणि आपण पण पुढे जाणं गरजेचं आहे. नाती मागं टाकून नाही, नवीन नाती घेऊन. हे AI डिव्हाइसेस, ही टेक्नॉलॉजी, ही माणसांनीच लावलेला शोध आहे ना, तर आपण त्यांना आपल्या कम्फर्टसाठी वापरू शकतो. आणि तशी नाती सोयीपुरती असतात. कोण म्हणलं नाती सोयीपुरती असतात? अहो, जगाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला लागलो की नाही, तर सगळ्या गोष्टीत आपल्याला चांगलंच दिसतंय. मग त्याच दृष्टिकोनानं मशीन्सकडे किंवा AI कडे पण बघा ना. कमळी, अगं तू फक्त त्याची बाजू मांडतोय. होय की सर, मी बी माझी बाजू मांडायलोय, आणि त्यांनी त्यांची बाजू मला पटवून द्यावी एवढंच मी म्हणायलो. म्हणजे ती माणसाची जागा कस काय गेलो? हे बघ, मला पटतंय तुझं म्हणणं,